आपण फक्त आयुष्यभर आता काय चूल आणि मुलंच सांभाळायचं का? त्यामुळे मग हे सगळं जाणवायला लागल्यानंतर की इंजिनिअरिंग केले मुलीनं, जॉब सोडलाय, शोभतं का हे नाव्याचा धंदा करतेस, अशा काही गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. पण त्यातूनही माझा एक स्वभाव होता की वेट अँड वॉच. कितीही मोठे असू द्या, पण तुम्हाला एखादी जर गोष्ट येत नसेल तर ती शिकण्यासाठी कमीपणा अजिबातच घेऊ नका. जर 25 वर्ष तुम्ही टाईमपासमध्ये घालवलीत तर पुढच्या आयुष्याचा पूर्ण टाईमपास होऊन जातो. त्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी ही तुमच्यात जेव्हा फिजिकल धमक आहे त्याच वेळेस ठरवायची असते. जेव्हा एखादी केस कोर्टापर्यंत जाते त्यावेळेस दोन्हीकडचे जे असतात ते भरडले जातात. आणि दुसऱ्या दिवशी तिनं आत्महत्या केली आणि तिचा फोटो मी पेपरमध्ये पाहिला होता. ते कुठेतरी मला सलतं की असं वाटतं की नसता त्यावेळी माझ्याकडे तो फोन आला. कारण आत्महत्या हे काही सोल्युशन नाही आहे. तुम्हाला लढायला शिकलं पाहिजे, रडायला नाही. आणि प्रत्येक महिलेमध्ये तेवढी एक शक्ती असते. नमस्कार, मी शमिका किरण होसगे. गेली 25 वर्ष सौंदर्य क्षेत्रामध्ये काम करते आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून आत्ता सध्या कार्यरत आहे. त्याचबरोबर आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचं काहीतरी देणं लागतो या जाणीवेनं मी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये अगदी सक्रिय आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहर पोलिसांसोबत मी महिला दक्षता कमिटीमध्ये गेली 15 वर्ष काम करते आहे. आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसमध्ये सुरक्षा समितीमध्ये पण काम करते. तशी मी मूळशी पुण्याची, जन्म माझा पुण्याचा. माझे वडील मिलिटरीमध्ये होते, त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण तसंच अगदी शिस्तीचं होतं आणि ते अजूनही मी ते अंगीकारलेलं आहे. माझ्या वडिलांना मी रोल मॉडेल मानलेलं आहे आयुष्यामध्ये आणि त्यांच्याप्रमाणेच वागण्याचा मी खूप प्रयत्न करते अजूनसुद्धा. 3 बहिणींपैकी मी मोठी आहे आणि माझ्या शालेय शिक्षणाच्या वेळेस माझ्या वडिलांचं नुकतंच रिटायरमेंट चालू होतं. त्यामुळे माझ्या आईनं मला एका कॉर्पोरेशनच्या छोट्याशा प्राथमिक शाळेमध्ये घातलं. आणि मला त्याचा अभिमान वाटतो की कॉर्पोरेशनची ती शाळा असूनसुद्धा मला त्या शाळेनं बरंच काही शिकवलं. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये प्रश्न पडले पाहिजेत हे त्या शाळेतल्या गुरुजींनी शिकवलं. आणि ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला जर आयुष्यामध्ये कुठले प्रश्नच पडले नाहीत तर तुम्ही त्याची उत्तरं कधीही शोधणार नाही आणि पुढे जाता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे त्या शाळेचे मी मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर माझं जे काही 1ली ते 5वी शिक्षण झालं ते भारतीय विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालय इथे झालं. त्या शाळेमध्ये पूर्ण माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण तिथे स्पर्धात्मक आयुष्य कसं जगायचं, कॉम्पिटिटिव्ह नेचर कसं ठेवायचं, लीडरशिप कशी करायची, या सगळ्या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला आणि त्याच पुढे मला आयुष्यात उपयोगी पडल्या. कारण त्यावेळेस काय असायचं की मला गायडन्स फार कमी असायचा, कुणाचंच नसायचं, क्लासेस वगैरे नसायचं. कारण घरची परिस्थिती होती थोडीशी बेताची होती. त्यामुळे जे काही आपल्याला दिले आहे समोर तेवढंच फक्त कंप्लीट करायचं, एवढंच आमचं ध्येय असायचं. मी 5वीला जेव्हा एंट्री केली तेव्हा मी क डिव्हिजनमध्ये होते आणि बाकी ज्या सगळ्या मुली होत्या त्या ए डिव्हिजनला असायच्या आणि त्या दुसऱ्या मुलींना डॉमिनेट करायच्या ज्या क आणि डमध्ये आहेत अशा. मला खूप वाईट वाटायचं की हे असं का होतं आहे, आपल्याला वेगळी वागणूक का दिली जाते आहे. तर घरी जाऊन मी ह्या गोष्टी बोलायची. त्यावेळेस माझी आई आणि वडील मला म्हणायचे की दुसऱ्यांना तू नावं ठेवण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा त्या ज्या ठिकाणी आहेत तिथे तुला पोचता येईल यासाठी का तू नाही काही प्रयत्न करत. त्या तिथे का आहेत, कारण त्या जास्त अभ्यास करतात. मग असं तू जर ठरवलं तर तू तिथे जा आणि तिथे गेल्यानंतर तुझ्या खाली जे लोक आहेत जे आत्ता तुझ्या त्या डिव्हिजनमध्ये आहेत त्यांना सपोर्ट करून तू पुन्हा त्यांना वरती आणू शकतेस. अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या मला आयुष्यानं खूप शिकवल्या. त्याच्यानंतरचं पुढचं माझं 11वी-12वीचं शिक्षण जे झालं ते भारतीय विद्यापीठाच्याच यशवंतराव मोहिते कॉलेजमध्ये झालं. तिथे मी सायन्सला ॲडमिशन घेतली. बेसिकली मला मायक्रोबायोलॉजी वगैरे करायचं होतं. काही नाही, कुठेतरी वाचलेलं होतं, कुणीतरी सांगितलेलं होतं म्हणून. आणि चांगले मार्क पडले की तुम्ही फक्त सायन्सला जाता एवढंच मला माहिती होतं. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे सायन्सला ॲडमिशन घेतली. पण 1 महिन्यानंतर जेव्हा आमचं रिअल प्रॅक्टिकल सुरू झालं बायोलॉजीचं तेव्हा कळलं अरे आपल्याला डिसेक्शन करायचं आहे. मला सगळ्यात आयुष्यामध्ये भीती वाटते ते अर्थवर्मची, गांडुळाची, आणि ते मला तिथे कट करायचं. त्या दिवशीपासून मी ठरवलं की मला सायन्स करायचं नाही आहे. पण मला कॉमर्सही करायचं नाही, मला आर्ट्सही करायचं नाही. आता मग करायचं काय, घरच्यांना प्रश्न पडला. मग वडिलांनी जाऊन विचारलं याला ऑप्शन काय. कारण वडील म्हटले की हे तुला याच फील्डमध्ये करायचं आहे पण मग त्यातही काहीतरी ऑप्शन असेल. मग त्यावेळेस पहिल्यांदा कळलं की मराठी आणि बायोलॉजी माझा सब्जेक्ट कॅन्सल झाला आणि 200 मार्कांचं मला वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स घेता आलं. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की ज्या दिशेला तुम्ही काम करत आहात
तिथे जर तुम्हाला सक्सेस नाही मिळत आहेत तर तुम्हाला ऑप्शन्स खूप असतात, फक्त तुम्ही शोधणं गरजेचं असतं. हे त्या एका पॉईंटनी किंवा एका माझ्या वडिलांच्या एका वाक्यानं मला कळलं आणि त्याच्यानंतर पुढे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली भारतीय विद्यापीठामध्येच कात्रजला. तो सुद्धा कॉलेजचा काळ होता, तो सुद्धा माझा काही खूप एन्जॉय करण्याचा नव्हता, कारण एकतर इंजिनिअरिंगचा अभ्यास होता, त्यामुळे 24 तास फक्त अभ्यासातच घालवायला लागायचं आणि मी राहायला पौड रोडला होते आणि कॉलेज होतं माझं कात्रजला. माझी बस असायची 103 नंबर त्यावेळेस. ती जर गेली सकाळी 5:45ला ती बस घरापाशी यायची. ती जर मला मिळाली नाही तर त्याच्यानंतर 3 तासांनी दुसरी बस यायची आणि तोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण बुडेल या भीतीनं मी लवकर उठून त्या बसस्टॉपवर एकटी जाऊन थांबलेली असायची. त्यावेळेस पण मी पूर्ण सिन्सिअर होते आणि पुढे इंजिनिअरिंग केलं सगळं झालं. त्याच्यानंतर लग्न झालं माझं, जॉबला लागले व्यवस्थित आणि खरी कलाटणी मिळाली आयुष्याला किंवा एकदम आयुष्याची दिशा बदलली ती खरं तर माझी मुलगी झाल्यानंतर. कारण जॉब करत होते तोपर्यंत सगळं ठीक होतं, ॲज अन इंजिनियर किंवा जे माझं शिक्षण झालं होतं त्याच्यामध्ये मी जॉब करत होते. पण एक वेळ अशी आली की माझे मिस्टर आहेत ते सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब करतात आणि त्यावेळेस ते स्टेशन मास्टर म्हणून पदावर होते आणि त्यांना शिफ्ट ड्युटीज असायच्या. मग मी आणि त्यांनी मुलीला कसं सांभाळायचं हा प्रश्न पडला होता, कारण आम्ही दोघंही घरातून वेगळे राहायला आलेलो होतो. छोटंसं घर घेतलं होतं, जेवढं आमच्या बजेटमध्ये होतं. 1 रूम किचनमध्ये मी त्यावेळेस राहत होते. पण मग मुलीला सांभाळण्याचा फार मोठा प्रश्न होता. तेव्हा मग दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये मी जॉब सोडायचा निर्णय घेतला. कारण त्यावेळेसुद्धा माझ्या आईने एक वाक्य बोललं होतं की आज तुला मुलगी झालेली आहे, मुलगी आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार नाही आहे आणि मग जितकी वर्ष मुली तुमच्यासोबत आहेत तर त्यांना वेळ द्या, नाहीतर शेवटपर्यंत तो रिग्रेट तुमच्या मनामध्ये राहील. पैसा हा कुठल्याही नात्यापेक्षा मोठा नसतो. जॉब सोडण्याचा तर निर्णय घेतला, खूप छान वाटलं. आपण आपल्या मुलाला खूप वेळ देणार आहे, कारण मला पाळणाघर हा कन्सेप्ट त्यावेळेस पटतच नव्हता अजिबात. त्यामुळे जॉब सोडल्यानंतर 1 महिनाभर मी खूप छान राहिले. त्याच्यानंतर मला डिप्रेशन आल्यासारखं व्हायला लागलं, कारण एक पैसे कमवण्याचा कॉन्फिडन्स होता आणि आपण काहीतरी करतो ही सेल्फ आयडेंटिटी असते प्रत्येक लेडीची, ती मला कुठेतरी असं वाटायला लागलं अरे आपण फक्त आयुष्यभर आता काय चूल आणि मुलंच सांभाळायचं का. त्यामुळे मग हे सगळं जाणवायला लागल्यानंतर माझे मिस्टर मला म्हणाले की इतकं तुला त्रास होत असेल तर तुझ्या आवडीचा एखादा कुठला तरी कोर्स कर. म्हणून मग मी तसंही मला मेकअप वगैरे खूप आवडायचंच पहिल्यापासून, त्यामुळे मी पार्लरचा कोर्स करायचा निर्णय घेतला. त्यावेळेस हप्त्यानं थोडे थोडे पैसे त्या लेडीला मी दिले होते आणि हे केल्यानंतर आवड एवढी निर्माण झाली, एवढं त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप केलं की 2 वर्ष मी माझं पार्लर जे आहे घरातच सुरू केलं आणि माउथ पब्लिसिटीनं काम माझं सुरू झालं. आणि 2 वर्षानंतर मी बोर्ड लावायचा विचार केला, कारण सगळ्या मला लेडीज ओरडायला लागल्या की मॅडम अहो इथं घर काही लोकांना सापडत नाही आहे, तुम्ही बोर्ड तरी लावा. आणि सांगायला मला अभिमान वाटतं, एवढ्या छोट्याशा घरातसुद्धा माझ्या मुलींना सांभाळून माझा बिझनेस इतका आणि दुसऱ्या मजल्यावर असूनसुद्धा बाहेरच्या रूममध्ये 8 जणी वेटिंगला असायच्या आणि आतल्या रूममध्ये माझ्या 6 जणी मी काम करत असायची. माझं पार्लरचं टायमिंग असायचं सकाळी 10 ते संध्याकाळी 6, पण माझं पार्लर सुरू व्हायचं सकाळी 9 आणि संपायचं कधी 7 रात्री 8. पण त्यावेळेस एक जुनून होता, काहीतरी स्वतःला सिद्ध करायचं होतं, पैशांची खूप गरज होती, सेटलमेंट हवी होती आणि साईड बाय साईड शेजारी पाजारी होते ते थोडेसे टोमणे पण मारायचे की इंजिनिअरिंग केले मुलीनं, जॉब सोडला आहे, शोभतं का हे नाव्याचा धंदा करतेस. अशा काही गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. पण त्यातूनही माझा एक स्वभाव होता की वेट अँड वॉच. मी कधीही कुठल्या गोष्टी, मला असं वाटतं की कधी कोणाला जाब विचारायला जायचं नाही, शत्रू आपल्यासोबतच ठेवायचा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला आपोआपच ते इनडायरेक्टली ती एनर्जी मिळत जाते आणि तुम्ही कधी एकदा टॉपला जाऊन मी त्याला दाखवते आहे हा एक मनामध्ये तुमचा संकल्प तयार होतो. त्यामुळे कधीही वाद घालण्यात वेळ घालवायचा नाही. असं करत 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 माझा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर कोर्स तर एका छोट्याशा ठिकाणी मी केला होता, पण मग त्याच्यानंतर मी ठरवलं की जे बेस्ट आहेत त्यांचे जाऊन वर्कशॉप केले, काहींचे सेमिनार्स अटेंड केले. असं करत करत मी स्वतःला परिपूर्ण करत गेले. एक फक्त आयुष्यात केलं की जरी एखाद्या माणसाला एखादी गोष्ट मला शिकवली तर मी त्याची कॉपी कधीही पुढे कंटिन्यू केली नाही. त्याच्यात मी स्वतःचं काहीतरी ॲड करून जगासमोर आणलं. त्यामुळे व्हेरिएशन लोकांना मिळत गेले. त्या व्हेरिएशन्समुळे काय झालं की माझं 2nd फ्लोअरला पार्लर असून मी कुठल्याही प्रकारच्या ॲम्युनिटीज त्यांना प्रोव्हाइड करू शकत नव्हते. शिवाय माझ्या घराच्या खाली
3-4 पार्लर्स वेल फर्निश्ड आणि AC कंडिशन्ड होती, तरीसुद्धा माझे जे काही रेट्स होते ते मी हाय ठेवले होते. आणि ह्याचा मला फार अभिमान आहे, कारण माझं स्किल आहे ते प्रॉपर वे मी डेव्हलप केलं होतं. तुम्हाला जर प्रॉपर वे बिझनेस करायचा असेल तर पहिली गोष्ट तुमचं स्किल. त्यामुळे तुम्ही कुणाकडे कितीही मोठे असू द्या, पण तुम्हाला एखादी जर गोष्ट येत नसेल तर ती शिकण्यासाठी कमीपणा अजिबातच घेऊ नका किंवा मानू नका. त्यामुळे स्किल डेव्हलप करायचं स्वतःचं. आणि कमिटमेंट्स, एखाद्याला जर कमिटमेंट दिली तुम्ही एखाद्या वेळेची, तर ती तुम्हाला ॲज अ बिझनेस पर्सन पाळली गेलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवली पाहिजे. जे काही प्रॉडक्ट आपण दुसऱ्यांना वापरतो, कारण आपण त्यांच्याकडून पैसे घेतो आहे, आपण त्यांना फ्रीमध्ये सर्व्हिस देत नाही आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी ही बेस्टच असली पाहिजे. ह्या 3 गोष्टींमुळे फार कमी वेळात माझा बिझनेस अगदीच नावारूपाला आला. आणि त्याच्यानंतर काही वर्षातच मी लगेच इन्स्टिट्यूट पण टाकली. डेक्कनला माझी इन्स्टिट्यूट होती, तिथे माझ्या 6-7 मुली कामाला होत्या आणि शिफ्ट वाईज कामाला असायच्या. आणि त्या इन्स्टिट्यूटसाठी किंवा माझ्या पार्लरसाठी मी कधीही बाहेर खूप ॲड करत गेले नाही किंवा ॲडव्हर्टिजमेंटवर खूप पैसे खर्च केले नाही. त्याचं कारण असं आहे की कुठलाही बिझनेस करताना माउथ पब्लिसिटी जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि गेली अनेक वर्ष याच गोष्टीवर मी काम करते आहे. या गोष्टीमुळे मी पुढे चालली आहे. त्याच्यानंतर हळूहळू मी जसे दुसऱ्यांचे वर्कशॉप अटेंड केले, तसेच मग आपण काहीतरी घेता येईल का. पार्लर चालू असतानासुद्धा नॉर्मल स्टुडंट माझे 8-8 असायचेच. एवढ्याशा घरामध्ये क्लायंट असायचे, 8-8 स्टुडंट असायचे, जे माझ्याकडे वर्षभर शिकायला यायचे. आणि नंतर मी वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली. त्या वर्कशॉपनी फार मोठं बळ दिलं, कारण ज्यांचे पार्लर्स आहेत 10-10 वर्ष, त्या सगळ्या लेडी डिप्लोमा कोर्ससाठी 1 डे माझ्याकडे यायच्या. आणि त्यावेळेचा माझा रेट म्हणजे 97-98 किंवा 2000च्या दरम्यान डेली मला 15,000 रुपीज म्हणजे पर हेड मी 1000 रुपीज घ्यायची. कमी रेट होतं सगळ्यांमध्ये. आणि 15 जणींचा माझी बॅच असायची. आणि एवढ्याशा छोट्या घरामध्ये मी सगळे ॲडजस्ट करून मी फक्त मला पैसे कमवायचे होते, पण क्वालिटी पण द्यायची होती. अशा सगळ्या गोष्टी मी करत गेले. आणि एक फिजिकल स्ट्रेंथ असते ठराविक वयामध्ये, त्यामुळे तिथे तुम्ही कष्ट हे केलेच पाहिजेत. आयुष्याची 25 वर्ष तुम्ही काय करता याच्यावर तुमचं उरलेलं 50 वर्षाचं आयुष्य अवलंबून असतं असं मला वाटतं. जर 25 वर्ष तुम्ही टाईमपासमध्ये घालवलीत तर पुढच्या आयुष्याचा पूर्ण टाईमपास होऊन जातो. त्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी ही तुमच्यात जेव्हा फिजिकल धमक आहे त्याच वेळेस ठरवायची असते. आणि पुढच्या 20 ते 30 वर्षाचं प्लॅनिंग, मग ते वेळेचं असेल, फायनान्शियल असेल किंवा मग मानसिक असेल, सगळ्याचं तुमचं प्लॅनिंग हे आधी ठरवायला हवं असं मला वाटतं. पार्लरच्या क्षेत्रामध्ये शिक्षण माझं इंजिनिअरिंग होऊन पार्लरच्या क्षेत्रामध्ये मला एवढं राईज मिळाला, त्याचं मला अजिबात आता कुठेही दुःख वाटत नाही आहे. कारण माझं क्षेत्र वेगळं झालं, पूर्ण नोकरी वगैरे सोडावी लागली. पण एक झालं की ज्या मुलींसाठी, मला 2 मुली आहेत, ज्या मुलींसाठी मी माझं करिअर चेंज केलं होतं, त्या मुलींचं संगोपन इतक्या व्यवस्थितरित्या मी करू शकले. आणि त्या मुली आता उच्च शिक्षण घेतात. एक माझी मुलगी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि ती नुकतंच MS करून ती आता जॉब करते आहे. दुसरी मुलगी आहे ती हॉटेल मॅनेजमेंट करते आहे. त्यामुळे 100% मी त्यांच्यासोबतच राहिले. काही वर्षांनी मला असं जाणवलं, आता मला दोन्ही जो काही 2 पार्लर्स आहेत ते मला मॅनेज होत नाही आहेत. त्यामुळे मी सध्या इन्स्टिट्यूट बंद केली, कारण मला इंटरनॅशनलच्या मेकअपच्या ऑर्डर्स मिळायला लागल्या. टेक्निकली तुम्हाला कसे निर्णय घ्यायचे आयुष्यात ते सुद्धा जमले पाहिजेत. जी गोष्ट तुम्ही जर 20 वर्षापूर्वी करतात आणि ती जर पुढे आत्तासुद्धा तीच करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला आधी फिजिकली जेवढं शक्य आहे तेवढं काम केलं गेलं पाहिजे. ठराविक वयाच्या टप्प्यानंतर थोडंसं स्किलचं काम आहे ते गेलं पाहिजे. आणि नंतर आता टेक्निकली किंवा थोडंसं मेंटल वर्क जास्त करायचं. असं करत आता मी आयुष्याच्या या टप्प्यावर आली आहे. आणि आता सध्या मी माझा चॅनल पण सुरू केलेला आहे, शमिकाज टेक्निक म्हणून आहे. तो ब्युटी क्षेत्राशी रिलेटेड आहे. त्याचं कारण असं आहे, ते सुद्धा मी एक समाजसेवाच मानते. कारण गेली 25 वर्ष जे आपण ब्युटी क्षेत्रामध्ये काम केलं आहे, तर ज्या गावोगावी मुली आहेत, जे गरीब मुली आहेत, ज्या अफोर्ड करू शकत नाहीत पार्लरचा खर्च, त्यांनासुद्धा सुंदर दिसण्याचा अधिकार आहे. मग ते आपले व्हिडिओ पाहून तरी काहीतरी करतात. असंच जेव्हा माझं पार्लर सुरू होतं, त्याचबरोबर छोट्याशा जागेत का होईना माझं पार्लर सुरू झालं होतं. आणि माउथ पब्लिसिटी यासाठी मी म्हटलं, कारण माउथ पब्लिसिटीमुळे तुमच्याकडे कोण येईल काही सांगू शकत नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या IT कंपन्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर लेडीज यायच्या
आणि मलासुद्धा कसं कुठेतरी लाजल्यासारखं व्हायचं की एवढ्या मोठ्या लेडी माझ्याकडे आल्यात हेअरकटला किंवा हेअर कलरिंगला. त्यावेळेस माझ्याकडे हेअर वॉशसाठी बेसिन नव्हतं किंवा ते काही चेअर नव्हती आणि मी आतमध्ये बाथरूममध्ये नेऊन केस खालती डोकं खालती घेऊन त्यांचे हेअर वॉश करायची आणि स्टील त्यांना मी सॉरी म्हणायची की मॅडम मी तुम्हाला ॲम्युनिटी ही देऊ शकले नाही, वाटल्यास मी तुमचे पैसे हे कट करते. त्या म्हणायच्या शमिका इट डझंट मॅटर की तू आम्हाला कशी ट्रीटमेंट इथे दिलीस, आम्ही बाहेर गेल्यावर आम्हाला 10 लोक सांगतात हे कुठून करून आलात. दॅट मीन्स तुझ्याकडे तेवढी पॉवर आहे की तू आम्हाला जे हवं ते आउटपुट देते आहे अँड दॅट ओनली मॅटर्स. त्यामुळे तुझी क्वालिटी आणि तुझं स्किल आम्हाला इथपर्यंत आणतं आहे. काही फरक पडत नाही, आम्हाला स्टूलवर बसव नाही तर चेअरवर बसव, तू हेअरकट करते आहेस, मला जे हवं आहे ते तुझ्याकडे मिळते म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो. या सगळ्या गोष्टींनी ना एक प्रकारची मला ऊर्जा मिळायची. अशा ह्याच्यातच माझ्याकडे पोलीस ऑफिसर्स पण यायला लागल्या आणि येता येता मग जेव्हा मी बायकांशी बोलायची किंवा एकमेकींशी संवाद साधायची त्यावेळेस ऑब्झर्व करायच्या. त्या म्हणायच्या तुझ्याकडे काउन्सिलिंगचं एक तंत्र आहे, तुझा कोर्स झालेला आहे. की मी म्हणायची नाही, कारण इतकी वर्ष तो स्वभाव झाला होता प्रत्येकाचं दुःख समजून घ्यायचं. फक्त एकच ठरवलं होतं आयुष्यामध्ये, दुसऱ्यांचं दुःख जाणून घ्यायचं, पण जाताना ती बाई आपल्याकडून पॉझिटिव्ह काहीतरी घेऊनच गेली पाहिजे. कधी गॉसिपिंग करत बसले नाही, त्यामुळे तेवढा वेळ नव्हताही. आणि त्यामुळे मग मी महिला दक्षता कमिटीमध्ये फरासखाना इथे जॉईन झाले. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईव्ह केसेस पाहायला मिळाल्या. कोर्टापर्यंत केसेस जाऊ नयेत, म्हणजे फॅमिली मॅटर जे आहे ते कोर्टापर्यंत जाऊ नये, त्यांचं पुन्हा तिथे काही खूप प्रॉब्लेम्स येऊ नये. कारण जेव्हा एखादी केस कोर्टापर्यंत जाते त्यावेळेस दोन्हीकडचे जे असतात ते भरडले जातात. फक्त कंप्लेंट करणारा निवांत राहतो आणि जो आरोपी आहे तो भरडला जातो असं नाही. त्यामुळे शक्यतो फॅमिली मॅटर्स तिथपर्यंत जाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. पार्लर चालवताना काही फारसं सोपं गेलं नाही, कारण खूप अपडाऊन्स आले, खूप वेळेचं मॅनेजमेंट अवघड जायचं. मुलं लहान होती त्यामुळे त्यांना मॅनेज करून त्यांचा अभ्यास करून सगळं मॅनेज करणं अवघड जायचं. शिवाय पार्लर घरातमध्ये होतं, बाहेरच्या कंटिन्यू मुली दिवस माझ्याकडे बसायच्या. त्यामुळे एक झालं की दिवसभर मी स्वयंपाक केलेला असायचा, मला माहिती असायचं, पण मग जेवणासाठी कधी दुपारच्या वेळेस मला वेळ मिळाला नाही. तर ती काही खंत अशी नाही, पण ते एक काम करण्याचं जुनून होतं. त्यामुळे एक शिस्त लागून गेली होती की बाबा 10च्या आत जर नाही खाल्लं तर आपल्याला दिवसभर काही खायला मिळणार नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टींचा आपल्याला जेव्हा बिझनेस आपण स्टार्ट करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागतो आणि काही गोष्टींचा त्यागही करायला लागतो. त्याच्यामध्ये आणखीन एक इमोशनल टच आहे माझ्या ह्याच्यामध्ये की कुठेतरी मला एक सलतं आहे, त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करायला मला खूप आवडेल. की एक क्लायंट होती माझी, कारण ज्या कोणी माझ्याकडे यायच्या, आता प्री ब्रायडल पॅकेजेस असायचे, महिना माझ्याकडे मुली यायच्या अगोदर, त्यामुळे त्यांच्याशी एक प्रकारचं बॉन्डिंग झालेलं असायचं. खूप चांगल्या गोष्टी मी त्यांना शिकवायची. तशीच एक अनोळखी लेडी माझ्याकडे आली होती आणि ती मला म्हणाली की मी तुमचं नाव ऐकून खूप आली आहे की तुम्ही खूप छान काउन्सेलिंग करता. तर मी म्हटलं ओके, आणि प्रोफेशनली मी तिला अगदी छान ट्रीट केलं आणि तिचं काम केलं. त्याच्यानंतर ती माझे सगळे सर्टिफिकेट बघत होती, फोटो बघत होती आणि तिच्या बॉडी लँग्वेजवरून मला जाणवत होतं की तिला काहीतरी माझ्याशी खूप अगदीच मनापासून डिस्कस करायचं आहे. आणि हे मी हेरलं, कारण मला पटकन तेवढं एक नजर आली होती. मी तिच्याशी बोलायला गेले आणि एक मला फोन आला आणि फोन माझा डिस्ट्रीब्युटरचा होता आणि त्यामुळे तो घेणं मला अगदीच गरजेचं होतं आणि मी त्याच्याशी बोलायला लागले. तिनं बिचारीनं वाट पाहिली, एक मिनिट 2 मिनिट वाट पाहिली. माझा कंटिन्यू फोन राहिला, मी तिला हात करत होते, पण त्याच्यानंतर काय झालं माहीत नाही. तिने ज्या स्टाईलनं मला टाटा केला आणि जी माझ्याकडून निघून गेली, तिचा तो चेहरा मला अजूनही आठवतो आहे. आणि दुसऱ्या दिवशी तिनं आत्महत्या केली आणि तिचा फोटो मी पेपरमध्ये पाहिला होता. ते कुठेतरी मला सलतं की असं वाटतं की नसता त्यावेळी माझ्याकडे तो फोन आला. कारण आत्ता अशा बऱ्याच महिलांचं किंवा मुलींचं मी काउन्सिलिंग करते, पोलिसांच्या माध्यमातून करते, पर्सनल लेवलला करते, की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या डिप्रेशनमध्ये चाललेल्या असतात आणि आत्महत्यांचे त्यांच्या मनात विचार आलेले असतात, जो पूर्ण चुकीचा विचार आहे. कारण आत्महत्या हे काही सोल्युशन नाही आहे. तुम्हाला लढायला शिकलं पाहिजे, रडायला नाही. आणि प्रत्येक महिलेमध्ये तेवढी एक शक्ती असते. या याच्यातली जी ताकद आहे महिलांच्यामधली ती जागृत झाली पाहिजे. कारण महिला ह्या रडण्यासाठी नाही आहेत. प्रत्येकाचा हक्क तुम्हाला स्वतःचा सांगता आला पाहिजे, व्यवस्थित मांडता आला पाहिजे. त्यामुळे तुमच्या नॉलेजचं पहिली गोष्ट अपग्रेडेशन करायचं सगळ्यांनी. त्याच्यानंतर मी तर म्हणेन की कुठलाही आयुष्यामध्ये असा प्रॉब्लेम नाही की ज्याला सोल्युशन नाही आहे. आणि एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नसतं, नाहीच आहे, तर मग त्या प्रॉब्लेमचं टेन्शन घेऊन उपयोग काय होणार आहे. आयुष्यामध्ये काळजी घ्यायची असते, काळजी करायची नसते.
त्यामुळे सक्सेस आहे हा तुमच्यापर्यंत येणार आहे. फक्त प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि त्याच वेळी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहे. फक्त स्वतःचे प्रयत्न कधी सोडायचे नसतात. मी जर गहाळ होऊन बसले असते जॉब सोडून, आता मी काही करू शकत नाही, मी माझी जर दिशा बदलली नसती तर आज मी तुमच्यासमोर असं बोलायला उभी राहिली नसते. ग्रो मोशनच्या टीमनं मला तुमच्यासमोर थोडं का होईना बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते.